रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। दोन टप्प्यात या महाराजांच्या आणि त्यांच्या गुरूंच्या भेटीचं कारण वृत्तांत हे सगळं आपण बघितलं. तिसरं महत्त्वाचं कारण राहिलं, तेवढं बघायचं आणि आपण पुढे जाऊ शकतो. तर ते असं की क्वचित काळी सेवा घेती, क्वचित झिडकारोनी देती, दुरुत्तरे बोलोनी पाहती, निष्ठा सच्चीची हा मुद्दा आहे. तर याला धरून अनेक विरोधाभासाचे मुद्दे पुढे आहेत. क्वचित काळी सेवा घेते. आता त्यावेळेला त्या माणसाला वाटणार काय आपण सेवा केली, बस त्यांना आनंद झाला, प्रसन्न झाले वगैरे वगैरे असं वाटणार की छान आहे. मग क्वचित झिडकावरून देते त्याचं काय तेव्हा तिथे अडचण येते. झिडकावरून दिलं की अस्वस्थता येते. काय जात होतो तरी एवढे जवळचे संबंध आपण व्यवहारात नाही करून साधं माणसानं आपल्याकडे डोळे इकडं उघडून बघितले सुद्धा नाही, म्हणजे सरळ बोलत गेले, निघून रस्त्याने गेले. आमची एवढी जुनी ओळख, एवढं आम्ही केलं, म्हणजे आता इथं जसं क्वचित काळी सेवा घेते ती सेवा घेतली, एवढा संबंध आहे तरीसुद्धा साधं बघितलं सुद्धा नाही असं माणसाला वाटून जे येतं ते शिष्याला आयुष्यात कधी येऊ नये किंवा गुरुला येऊ नये. हा तिसरा उद्देश याच्यामध्ये आहे, तो समजून घेण्यासाठी आहे. तर क्वचित काळी सेवा घेती, क्वचित झिडकारोनी देती. या दोन्हीमध्ये क्वचित काळी सेवा घेतीमध्ये आनंद आहे, क्वचित काळी झिडकारोनी देती यामध्ये दुःख आहे. तर निराशा आहे, दुःख आहे, हे सगळं आहे. पण ह्याचीही सवय झालेली असली पाहिजे. आनंदाची सवय नाही लावायला लागत, मनुष्याला बरं वाटायला काही सवय नाही लागायला लागत. पण बरं जे वाटत नाही ज्या वेळेला त्यावेळेला मात्र मनाच्या तयारीची परीक्षा असते. तर ती जी आहे ती व्हावी म्हणून आता दुरुत्तरे बोलवणे पाहते. म्हणजे एक वेळ क्वचित झिडकावून देतो ना, आपल्या रस्त्याने निघून गेले, आपल्याकडे नाही बघितलं तर परवडलं, पण दुरुत्तरे बोलवणे पाहते. म्हणजे हे आणि आणखीनच पुढचं आहे, म्हणजे ते तुका माहीत जाणे, पण हे जे काय आहे आणि महाराज शिकू जाणे. तर दुरुत्तरे बोलवते. ते दुरुत्तरे बोलण्याचा हेतू हा की ह्याला दुरुत्तर म्हटल्यावर चित्ताला किती लागतं, म्हणजे अजून ते शिल्लक आहे का जे मन जे नाहीचं करायचं ज्याच्यामुळे आनंद होणार ते कितपत शिल्लक आहे. तर ते शिल्लक आहे ते बघितलं की लक्षात येतं आहे अजून, म्हणजे भांडं घासलं पाहिजे, स्वच्छ निघालेलं नाही किंवा आत काही राहिलेलं नाही, तर हे व्हायला अजून काम करायला पाहिजे, यासाठी हे आहे. तर आणि त्यात काय पाहिलं, त्यांना दुरुत्तर करून त्यांना काय मिळालं. दुरुत्तर करून एखाद्याला समजा दुरुत्तर आहे, तर आपल्या व्यवहाराप्रमाणे काय होतं की बाण ज्याला लागतो त्याला काय होत नाही, बाण जो सोडतो त्याला काहीतरी होतं, असा परमार्थाचा आपला व्यवहार आहे. तर त्या दृष्टीनं म्हणून महाराज म्हणले हेतूवरून आपल्या कर्माची परीक्षा होते. कर्म काय केलं, त्या कर्माने काय झालं याच्याकडे जग बघत असतं. इकडे कर्माने काय झालं याच्याकडे बघितलं जात नाही. तुमचं कर्म करण्याचा हेतू काय होता ते पाहिलं जातं. कर्म तर काय देऊळ बांधेल मनुष्य, पण हेतू काय होता, तो मोठेपणाचा असला तर त्या निमित्ताने काय करण्याचा, मग ते म्हणणार ठीक आहे ठीक बात. मग त्यांच्या दृष्टीत घर बांधलं काय, देऊळ बांधलं काय, काही कुठलंही एखादं कर्म केलं काय, त्याला ज्या अर्थाने सात्विक वगैरे जे आपण म्हणतो तर ते तिथं देवाकडे त्याचं अकाउंटिंग तसं होत नाही. हेतू हा होता. मग हेतू जर बरोबर असेल, काळजी करायचं काही कारण नाही आपल्याला. म्हणून काळजी घ्यायची ती कर्माची तर जरूर घ्यावी, कर्म म्हणून ते चांगल्यात चांगलं होईल वगैरे वगैरे सगळं घ्यावं. पण मूळ हेतू आपला हा माझा भक्तीचा हेतू होता. आता आरंभलं आणि समजा ते कर्म तडीला नाही गेलं, देवाला काही बिघडत नाही. देव म्हणतो तुझं करायची इच्छा होती ना, कदाचित आयुष्य कमी पडेल, कदाचित पैसा कमी पडेल, कदाचित साथ कमी पडेल, होणार नाही, पण हेतू माझा हा होता. मग हेतू जर तुमचा स्वतःपुरता असेल, जगाचा असेल, तर हेतूत अशुद्धता आली. हेतू ही अत्यंत सांभाळण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे खूप बारीक बघावं लागतं हेतूकडे, कारण हेतू फसवतो, माया असते तिथं. त्यामुळे हे सत्कार्य आहे असा हेतू निर्माण आपल्याला वाटतो की तसा हेतू आहे, पण तसं आहे की नाही हे बघण्याचं काम आहे. त्यामुळे निष्ठा घेती सत्शिष्याची, शिष्याची सुद्धा म्हणलेली नाही, सत्शिष्याची म्हटलेलं एवढं लक्षात ठेवावं.
शिष्यसुद्धा खरा असलं पाहिजे, सत आहे ना त्याच्यामध्ये. शिष्य खरा असला तर परीक्षा घेत बसतात, नाही तर वेळ घालवत नाहीत ते त्याच्यावर म्हणतात चला पुढे, त्यातला प्रकार आहे तो. तर त्याच्या मनात फारसं काही करण्याची इच्छा नसेल तर पुढे जातात. त्याची परीक्षा कशा घ्यायची? आज जो अभ्यासच करत नाही त्याच्या परीक्षा कोणी घेत नाही. म्हणजे काही कारणही त्यांनी बसू पण नाही, आणि या अर्थाने इथं बसता पण येत नाही. इथे नुसते फॉर्म भरून चालत नाही. इथे ते घेणार असले तर परीक्षा, आणि ती कोणाची परीक्षा? तर सत्शिष्याची परीक्षा. त्या अर्थाने क्वचित काळी सेवा घेती, क्वचित झिडकारोनी देती, दुरुत्तरे बोलवणी पाहते. म्हणजे हे सुद्धा प्रत्येक शब्दाला काहीतरी वेट असतं तसं आहे. दुरुत्तरे बोललं तर मनुष्य त्याच्याकडे पाहू शकणार नाही. ज्या वेळेला मनुष्याच्या समजा तोंडून दुरुत्तर आलं तर तो अख्खा त्याच्यात इन्व्हॉल्व झालेला असतो, त्याच्याकडे त्याला पाहणं शक्य नाही. तटस्थतेनं व्यवहार करणं हा जो विषय आहे त्याचं संबंधी आहे की दुरुत्तरे बोलून पाहते. म्हणजे आता प्रतिक्रिया काय होते हे त्यांनी करायच्या गोष्टी आहेत. आणि सच्चेच्या बाबतीत नाहीतर म्हणायला बरं आहे एकदा बघू तर परीक्षा, तर बघू तर परीक्षा लाभला विषय नाही. त्यांनी तसं त्यांचं का केलं ह्याचं उत्तर संबंध चरित्रामध्ये पुढे आपल्याला सापडेल. सगळ्या चरित्रामध्ये महाराजांना काय कमी बोलणारे, निंदा करणारे लोक काय कमी भेटले का? भाऊबंद भेटले, सगळ्या प्रकारचे लोक भेटले. अगदी कोर्ट कचऱ्या खटल्या महाराजांचे. आता त्या काळात त्यांच्यावर खटला द्यावा, त्यांनी त्याला वकील द्यावा, हे आपले कर्णिकर वगैरे हे सगळं जे प्रकरण आहे हे सगळं महाराज का हाताळू शकले? म्हणजे त्यांना त्याच्यात काय रस तसा विचार केला तर त्यांना काही रस नाही. पण तरीसुद्धा हे आता जे वाट्याला आलेलं आहे तर त्याचं काहीतरी केलं आहे. आणि अनेक वेळेला असं झालं आहे, त्या वाईच्या शास्त्र्यांनी पत्र पाठवलं नाही की तुम्ही वेदाच्या विरुद्ध वागतात, ते नामाचं बंड वाढवलं आहे, तुम्ही अमुक केलं, तमुक केलं, तमुक केलं. महाराजांनी वास्तविक असलं पत्र आलं म्हणजे मनुष्य खिशात ठेवतो, कोणाला दाखवायला जाते. व्यवहाराने विचार करा, असं कोणी करतो का? पण महाराज हे बघा, हे शास्त्री बुवा एवढे ज्ञानी आहेत, त्याने आपल्याला अशी नावं ठेवली, हे आपण नाम घेतो, कसं होणार आता आपलं? असं करून एक 5-50 लोकांचं पत्र दाखवलं. का दाखवलं? तर त्यांच्या पण प्रतिक्रिया, ते तिथे शिकून आलेले आहेत. असं कसं त्यांच्या पण प्रतिक्रिया, ते जर म्हणायचं हो असं असेल तर मग आपण नाम न घेतलेलं बरं, की महाराज त्यांना बाजूला करायला मोकळे झाले. गुरुची विद्या आहे ती शिकून घेतलेली आहे. त्यामुळं तिथं ते दाखवलं सगळ्यांना. आणि मग पुढे काय झालं आपल्याला त्या व्हायचं माहिती आहे पुढे काय झालं ते. तर त्यांनाच बिचाऱ्यांना इकडे यायची वेळ आली आणि त्यांना महाराजांनी कसलाही मनात किंतु न आणता त्यांना सांभाळलं त्या प्रसंगामध्ये. आणि त्यावेळेला त्यांना वाईट वाटलं की मला असं एवढा आजार का व्हावा, मी तुम्हाला हे जे पत्र लिहिलं, अनेकांनी मला भरीस घातलं म्हणून मी लिहिलं हे मान्य आहे. तर ते जे माझ्या हातून कर्म झालं त्यामुळे म्हटल्याबरोबर महाराजांनी त्यांना थांबवलं. त्यामुळे म्हणू नका. जे कृष्णमूर्ती म्हणाले बरोबर की रिॲक्शन्स नाहीत, आपलं आयुष्य सगळं रिॲक्शन्समध्ये जातं, राईट ॲक्शनमध्ये जावं. ते म्हणले पुढे म्हणूसुद्धा नका, त्यामुळं मी काहीच करणार नाही, त्यामुळं तुम्हालाही काही होणार नाही. हे जे ऋषीमुनी आणि संत याच्यामध्ये जो फरक आहे तो हाच आहे की तिथे तुम्हाला उत्तराला प्रत्युत्तर कधीतरी मिळण्याची शक्यता आहे. संतांच्याकडे तसं नाही होत, ते सांभाळून जातं. ठीक आहे, त्यांनी पुढे बोलूसुद्धा दिलं नाही, त्यामुळंही नाही झालेलं. ते तुमचा प्रारब्ध भोग आहे, त्यामुळं झालं. आणि त्यात मला काय करता येईल तर तुमची जी सेवा करता येईल. पुढे त्यांची सेवा केली, मग त्यांना यांच्या गादींच्याकडे पाठवलं, त्या आश्रमात त्यांची सेवा झाली. पण महाराजांचे उपकार ते आयुष्यभर विसरले नाहीत, कारण हे सगळे शिकून आलेले होते. तर हे जे दुरुत्तरे बोलोनी पाहती हा जो शब्द आहे, पाहती काय तर निष्ठा सच्छिष्याची, त्याची निष्ठा किती टिकते. कारण ते काय आमच्याशी सरळ वागत नाही, मग चालेल काय हरकत नाही, निरोप द्यायला हरकत नाही, अशी मंडळी त्यांना ते कमीच करायचे असतात. तर कारण त्यांना जी खरी मंडळी आहेत ती शोधून काढणं आणि त्यांना तिथे नेऊन पोचवणं, 5 नाही 1 पोचलं तरी त्यांच्या दृष्टीने बास असतो. तर अशा तऱ्हेचे प्रत्येकाने केलेलं आहे. आणि क्वचित गुणा वानावे, क्वचित तृणतुल्य करावे. काय आता एवढं गुणांचे त्यांना जर कौतुक आहे तर तीच कसपटा समान मानणं किंवा त्याला काहीच महत्त्व न देणं आणि ते त्याच्याविषयी काही हे जे म्हटलं आहे ना तृणतुल्य वानावे, तृणतुल्य करून टाकणं. तर ती जर अपेक्षा त्याच्या मनामध्ये असेल की हे गुण आहेत तर त्यांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे. आता त्यांनी गुण म्हणजे त्यांनी काहीतरी खूप केलेलं असलं, आपण स्वयंपाक करतो नाही का, आपण किती कष्ट करून हे करून ते केलं. मग आपली एक साधारण अपेक्षा अशी असते की निदान म्हणावं की छान झालं आहे, म्हणजे काय झालं आहे ते विशेष झालं आहे, कधी काय खाल्लं नाही असं झालं आहे वगैरे म्हणावं. म्हणजे तसं काय उगाच आवडवून घेऊ नये काहीतरी, पण म्हणावं. आणि म्हणावं हे पण बरोबर आहे, पण ती सहज प्रतिक्रिया आहे त्याची. ती जर आली तर आनंद आहे.
आणि समजा नाही आली तर आपण उत्तमात उत्तम काय करायचं ते केलेलं आहे याचं समाधान खरं माणसाला असेल तर ते म्हणण्याने बिघडणार नाही, न म्हणण्याने बिघडणार नाही. हा म्हटलं तर उत्तमच आहे, चांगली गोष्ट आहे, वाटेल आणि त्याचा काय आनंद त्यात त्यांना काय म्हणायचं नाही आहे. पण प्रश्न येतो तो नेहमी न म्हणलं तर असतो. मग ते न म्हटलं ते एवढं सगळं केलं ह्यांना काय किंमत, तर ह्यांना काय किंमत नाही हे जे आहे ना ते त्याच्या मनातलं गेलं पाहिजे. कारण त्याच्यात किंमत नाही म्हणजे किमतीची अपेक्षा आहे आणि त्यांना अपेक्षा काढायची आहे. आणि अपेक्षा का काढायची, आचार्य आपल्याला काय म्हणाले, अपेक्षा कृतम दुःखम ते म्हणाले. आचार्याने व्याख्या करताना दुःखाची व्याख्या जशी अनुकूल वेदनियम वगैरे जे तसं प्रतिकूल वेदनियम जसं म्हटलं आहे तसं अपेक्षाकृतम दुःखम म्हटलं आहे. आज आपल्याला दुःख होतं त्याचं जर समजा ॲनालाइज केलं, ते समजा जर आपण तपासून पाहिलं तर त्याच्यात प्रत्येक ठिकाणी साध्या घरातल्या उठलो आपण तिथपासून ते झोपेपर्यंतचा दिनक्रम पाहिला तर त्यामध्ये अपेक्षा होती आणि ती पुरी झालेली आहे. तिथे दुःख आहे माणसाला. भंग काय आहे तर अपेक्षा आहे म्हणून भंग आहे, भंग आहे म्हणून दुःख आहे. तर तिथं तो निरपेक्ष झाला का हे त्यांना बघायचं आहे. तृणतुल्य केलं याचा अर्थ कितीही जरी गुण असले तरीसुद्धा त्यांनी तृणतुल्य करून टाकले तरीसुद्धा त्याला गुण सोडावेसे वाटत नाही. त्यांचं जर असं म्हणणं असेल तर पुढच्या वेळपासून आम्ही ठीक बरं आहे या, म्हणजे त्यांना ते येणारे हवे असे जाणारे येणारे म्हणजे जाणारे हवेच असतात. तर का तर त्यांच्यावर वेळ जातो त्यांचा आणि त्यांना अजून जे शिकायचं आहे ते शिकायला अजून बराच काळ लागणार असतो, तेवढा वेळ द्यायला नसतो. हर्ष विषादाचे गोवे घालती अनेक हे सुद्धा तृणतुल्य करून पुन्हा हर्षविषादाचे गोवे आहेत परत ते करून दाखवतात आणि त्यात आनंद आणूनसुद्धा मनुष्य आनंदात सुद्धा अडकू शकतो, कौतुकात स्तुतीत सगळ्यात अडकू शकतो. निंदेत एक वेळ दूर तरी जाईल आणि ते या म्हणतील पण आणि त्यातून शिकता पडेल पुढं. पण जर समजा त्याची स्तुती केली, समजा जर हर्षाचा आनंदाचा विषादाचा हे जे आहे ना तर हर्ष जर झाला तर मनुष्य तिथं चिकटण्याची शक्यता आहे, तो थांबेल, ऐकायला थांबेल, मनाला बरं वाटेल, हे सगळं होईल. तर त्यावेळेला त्याचं मन तसंच स्थिर असलं पाहिजे की हर्षाला बरोबर विषाद लागू नये. जेव्हा विषादकारक गोष्ट झाली तरी तसंच आहे आणि हर्षकारक गोष्ट झाली तरी तसंच आहे. हे कशासाठी करून घेतलेलं आहे हे सगळे बरंच आहे. तर पुढे आहे परिमान ना अपमान लोभग्रस्त नोहे मन गुरुपदी गेले रंगोन रिघाया दुजा ठाव नाही. त्याला दुसरं काहीही नाही असं होईपर्यंत हे करणार. नाहीतर ते म्हणणार हे गुरु फार बोलतात, आपल्याला फार त्रास देतात किंवा अशा तऱ्हेनं दुरुत्तरं करतात आणि ते आपल्याला काय जावणार नाही. एकदा आपण व्यवहारात नाही का माणसं म्हणत, एकदा माझा अपमान झाला पुन्हा त्या घरात पेपोट आनंद. तुमचं अकल्याण तुम्ही करून घेत असलं तर जगाला काय करायचं आहे, ते परमेश्वर तिकडे हिचे वायच. तसं नाही. मान ना अपमान लोभग्रस्त नो हे मन. कारण काय मानाला लोभ निर्माण होतो. मान आहे म्हटल्यावर मनुष्य त्या लोभात अडकण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याकडे 10 वर्ष गेली की ते बदलतात ना अध्यक्ष वगैरे, तर नियम का आणावा लागला तर तिथं तो चिकटून राहतो. मग तसं तो 10 वर्ष राहिला, तो 20 वर्ष राहील, तो 25 वर्ष राहील. म्हणून सरकारला ते मध्ये कायदा काढावा लागला की 10 वर्षाच्या वर एका माणसाला काय ते अध्यक्ष म्हणतात ते कुठलं पद असेल तर ते त्याच्यापेक्षा जास्त त्यावर थांबता येणार नाही. कारण काय आहे की ह्या मानामुळे लोभ निर्माण होईल. लोभ निर्माण झाला तर नुकसान त्याचं होणार आहे ना आयुष्यभर. त्यांना दिसते, त्याला बरं वाटत असलं तरी त्याचं नुकसान होणार आहे आणि परमार्थाच्या हे आड येणार आहे. तर ते आड येणारी जी गोष्ट आहे ती लोभग्रस्त नो हे मन गुरुपदी गेले रंगोन रिघाया दुजा ठाव नाही. धक्के चपेटी मारिती अहंभूता निवारिती सद्गुरू सच्छिष्याप्रती स्थापिती निजपदावरी. हे वाटतं म्हणजे या करणी करता टिरक आपे ते पुढे आहे. याच्यात सुद्धा 7वा अध्याय आपण आता एकदा फार पूर्वी पाहिलेलं आहे, पण आपण वाचतही आहात त्यामुळे आपल्यासमोर ते असेलच. तर इतके बारीकसारीक गोष्टी असतात. हे जे धक्के चपेटे मारिती अहंभूता निवारिती तो सांगितलं की ऐकतोय की नाही एवढं एकदा बघतात. म्हणजे मागच्या वेळेला स्वामींची आठवण निघाली ती आणि त्यावेळी तो विषय राहिला. नंतर ते डॉक्टर जोशी होते जे म्हणजे ही परंपरा शिष्य परंपरा आहे. तर डॉक्टर जोशी होते, त्यांचे गुरु इकडं गुळवणे महाराज आणि इकडे या बाजूला आत्माराम शास्त्री असा एक आपला विषय निघाला. तर त्या काळात
जेरे शास्त्र्यांना किंवा आत्माराम शास्त्र्यांना किंवा ह्या काय त्यांनी दिलं असेल त्याची कल्पना थोडीशी तिथं गेलं तर येते. तर खूपच बारकावे इतके आहेत की प्रपंचाचे बारकावे आपल्याला उलगडताना हैराण व्हायला होतं, माणसाचं आयुष्य संपतं. परमार्थाचे बारकावे उलगडायला गेला तर मनुष्याला शरण जायला लागेल एवढी परमार्थात बारकावे आहेत. कारण सगळं मन नाहीसं करायचं, मनाचा थांग लागत नाही आणि एवढ्या सगळ्या गोष्टीवर माणसाच्या पकडतं काम. तर त्याला किती गोष्टी काढाव्या लागतील यातल्या. म्हणून त्याला शेवटी कृपा लागते किंवा शेवटी शरणागती लागते. ती तेवढ्यासाठी ती आली की माणसाला एकदम काम सोपवून जातं. एखादं आपल्याला अत्यंत दुर्लंघी असावं, एखादा पर्वत असावा, दुर्लंघी असावा, एखादा रस्ता असावा, दुर्गम असावा, तर तशी अवस्था ह्या काटेकुट्याची आहे. आणि ती पण मात्र एकदा ओलांडली की बस मनुष्याला आयुष्यात त्याच्या आनंदावरून कोणी खाली उतरवू शकणार नाही, एवढा परमार्थात आनंद आहे. पण त्यासाठी हे तयार करून घेतात. ते जे तयार करून घेतात त्यातलं यांनी या डॉक्टर जोशींनी त्याला विचारलं, गुरुंना विचारलं की परमार्थ यानं म्हणजे मला साधायचं आहे तर तो कशानं साधेल. त्या प्रश्न तसा साधा आहे म्हटलं, तर उत्तर खूप मोठं आहे. पण ते काय म्हणले, तो काय पत्रावळी लावून सुद्धा साधेल. आता पत्रावळी लावणं परमार्थाचा काही संबंध आहे, पत्रावळीचं साधी गोष्ट आहे. मग म्हणले असं कसं काय होईल. ते म्हणले असं मला होईल हे मला स्वामीने म्हणजे ढेंबेस्वामी महाराजांनी दाखवून दिले म्हणले. तर ते कसं दाखवून दिलं असेल, म्हणजे जिथे तर्काचे प्रांत संपतात तिथे परमार्थाचा प्रवास सुरू होतो. तर तसं आहे. तर ते म्हणले कसं तुम्हाला दाखवून दिलं. तर ते म्हणले मी जेव्हा स्वामींच्या सहवासात होतो तर स्वामी रोज संध्याकाळी त्यांचा तिथला क्रम असेल की म्हणजे दिवसभराचाच क्रम असेल, त्यातला संध्याकाळचं हे पाठ सांगत गीता भाष्य आहे, उपनिषद भाष्य आहे, कसे तरी कुठला तरी पाठ संध्याकाळी सुरू असेल. तर त्यावेळेला ह्यांना पाठाला बसायचं होतं आणि त्याच्यात म्हणजे ऐकायला बसायचं, शिकायला बसायचं, ते शिकायचंच आहे सगळं. तर त्या शिकण्यासाठी बसायचं होतं. तर त्यांनी स्वामींना ते बसलेलेच बसायला आलेले. तर स्वामी त्यांना काय म्हणाले, कशाला इथं बसतोस म्हणले, तुला हे शिकायचं आहे ना, मग तू असं कर, आज आता आपल्याकडे खूप मंडळी ह्याला आहेत, प्रसादाला आहेत, जेवायला आहेत, तर तू पत्रावळी लावायला. ते म्हणजे आता हीच नेमकी वेळ लावायला सांगितली. आता हेच तर बघायचं असतं ना. तर हीच नेमकी वेळ यांनी आपल्याला पाठवली पत्रावळी लावायला. आता तिकडे जाऊन पत्रावळी लावलं तर ह्याच्यातलं काय कानावर पडणार. हा सगळा तास तसा निघून जाणार आणि तर त्यांची वेळ झाली की ते थांबणार. स्वामींच्या तिथं काही हे नाही, त्यात आहे की नाही. ते जिथं वेळ झाली की निघून जाणार. मग निघून जर जाणार आहेत तर आपल्याला हे मिळणार नाही. पण ते म्हणले काय, तरी आपल्याला काय सांगितलं, पत्रावळी लावायला सांगितलं. मग तू पत्रावळी लावल्या. तर ते पत्रावळी लावल्या. त्या दिवशी जे शिकवलं ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांना काय शिकवलं हे कळलं होतं. काय जे त्या दिवशी पाठाचा भाग झाला तो त्यांना कळलेला होता. त्यामुळं ते म्हणले पत्रावळी लावून सुद्धा परमात्मा होतं. इतकं ते अवघड नाही आहे, परमार्थ इतका अवघड नाही, पत्रावळी लावून सुद्धा तो होतो. ते त्यांना पाहायचं होतं की हे कुठे आहेत, किती किती काम करू शकतात, कुठे आहेत हे पाहायचं आहे. आणि स्वतःची त्यांच्या तयारीचं काय झालं शेवटच्या, आता तो समाधीच्या वेळचा भाग आपल्याला माहिती असेल, तर ज्यावेळेला त्यांना देह ठेवायचा होता तर त्यांना आजारपण तर खूप होतं. तर त्यांना लोकांनी म्हटलं की तुम्ही आता म्हणजे काहीतरी औषध घ्यावं, उपाययोजना करावी. बरं तिथं काही वैद्यांची कमी होती, अशातला भाग नाही. असंख्य माणसं होती त्याच्यातली की जाणकार होती, काय त्या आपल्या परीनं त्या काळातली वैद्यकीय जास्त होती, डॉक्टरी होती सुरू झालेली. तर त्यावेळेला त्यांनाही म्हणल्यावर औषधं घ्या किंवा काहीतरी करूया असं म्हणल्यावर ते म्हणाले बघा, म्हणजे थकले होते त्यावेळेला. ही 59व्या वर्षाची त्यांच्या गोष्टी, 59व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. तर त्यांची स्वतःची निष्ठा काय असेल, म्हणजे जी निष्ठा पाहिजे, इथे ज्या निष्ठेचाच विषय चालला आहे तोच आहे हा. तर त्यांची प्रभूंच्यावर, दत्तगुरूंच्यावर, ते त्याला देव म्हणत असत, देवांच्यावर निष्ठा. देवांच्या त्यात नेहमी देव शब्द आढळतो आपल्याला, तो त्यांना उद्देशूनच आहे. कारण गुरुदेव एकच, सगळं एक आहे त्यांच्या दृष्टीनं. तर ते काय म्हणाले की या देहाला 2 वेळा सर्पदंश झाला आत्तापर्यंत, म्हणजे जो आपल्या दृष्टीनं जीवावरचा आहे. त्या काळात महामारी असे 3 वेळा महामारीचा रोग झाला. 1 वेळा सन्निपात, म्हणजे आपल्या दृष्टीनं उलटलेला टायफॉईड म्हणा साध्या भाषेत, 3 वेळा सन्निपात झाला. 1 वेळ प्लेगची साथ मी सापडलो, 1 वेळ प्लेग होऊन गेला. तर हे सगळ्या प्रकारचे आजार, या अगदी कोडापासून सगळं झालं.
2 वेळा महाव्याधी ज्यांना म्हणतात त्या झाल्या, 2 वेळा ह्या व्याधी झाल्या. संग्रहणी मला जसा मी या मार्गाला लागलो तसा या मार्गाच्या मागे संग्रहणी माझ्या मागे आजार आत्ता या क्षणापर्यंत कायम आहे. तर त्यावेळी कुणी औषध दिलं तर तो वैद्य आजही आहे आणि तो देईल ते औषध. त्याने दिलं ठीक, नाही दिलं ठीक. असाही देह काही त्याच्यावर उपचार करून मागं राहणार आहे अशातला या भाग नाही. तर तो त्यांच्या इच्छेनं जगू दे, नाही तर त्यांच्या इच्छेनं राहू दे, त्यांच्या इच्छेनं जाऊ दे. तेव्हा त्यावेळेला मला कुणी सांभाळलं तर तोच दत्त आज मला सांभाळतो. म्हणजे ह्यात काय आहे, आजाराकडे बघण्याची, शरीराकडे बघण्याची जो दृष्टिकोन आहे तो यावा. म्हणजे एवढ्या तेवढ्याला मनुष्य कासावीस होत नाही. आज काय होते, जरा काहीतरी व्हायला लागलं की नाही की कासावीस व्हायला लागलं, की सहन होत नाही. तर सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम हे जर लक्षण असेल भक्तीतलं एक, तर सहनम सर्व दुःखानां निदान सहन करता आलं पाहिजे. तर हे सहन करता यावं याचा पाठ कधी मिळणार, ज्यावेळेस सहन करायची वेळ येणार तेव्हा मिळणार. म्हणून ही संकट किंवा व्याधी ह्या त्यासाठी आपले परीक्षा पाहण्यासाठी पाठवलेल्या असतात. त्यांनी तर स्वच्छ म्हटलं या पाठवलेल्या आहेत, त्या परीक्षा पाहण्यासाठी पाठवल्या आहेत. आता मनुष्याने औषध घेऊ नये का, मनुष्य बनेल तिथं जाऊन हे सांगू नये औषधी घ्यायची नाही तर माणसाने जीवावर येईल, उद्या हे होईल, उद्या ते होईल, परवा ते होईल, सगळं आणि वाचत असतोच आपण सारखं. नसेल तर ते नेटवर असतंच की हे झालं किती होतं, ते झालं किती होतं. जे काय होईल ते होईल, त्याला जे आपल्याला वाटतं ते करा, पण प्रत्यक्षात त्यानं हालायचं काय कारण नाही. अंतरंगातला जो नामाचा दिवा आहे तो हालायचं काय कारण नाही, तो तसाच राहू द्या. निष्ठा आहे ती हालायचं काय कारण नाही. मग तुमचे एवढे गुरु आहेत, मग ते तुम्हाला बरं नाही का करणार. ते गुरु काय ते हे बरं करायला बसलेत, ते व्याधी बरी करायला बसले नाहीत, भवव्याधी बरी करायला बसलेत. तर भवव्याधी बरी करायला बसणं म्हणजेच या व्याधीला कमी महत्त्व असणं. जी गोष्ट नाशिवंत आहे ती नाशिवंतच राहणार. तुम्ही ती कितीही करा. आता ठीक आहे, महाराज म्हणले तसं जुजबी औषध घेऊन बघावं, तसं त्यांनी ठीक केलेलं आहे. तर ह्यातही हे विचारल्यावर, हे पत्रावळीवर त्यांना ते ऐकणार का नाही हा मुद्दा आहे. त्या क्षणी त्यांना ज्ञान हवं आहे, ही गोष्ट चांगली आहे. पण पत्रावळी लावण्याने आज त्या माणसांची सोय होणार आहे, कमी पडणार आहे, तिकडे माणूस कमी पडणार आहे, लावायला कोणी नाही आहे, ही सगळी जाणीव त्यांना आहे. मग आता ते जर काम केलं तर माझं काम ते करणार नाहीत का, तर ह्या ज्ञान. आणि समजा त्या ज्ञानाची मला आज गरज नसेल तर ते आज होणार नाही. त्याची काय, ज्याची गरज नाही ती गोष्ट बाळगून तरी काय करायची आहे. पण आपल्याकडे तुम्ही बघा बरेच वेळेला बिनगरजेच्याच वस्तू जास्त सांभाळलेल्या असतात. तर असं धक्केचे पेटे मारिती अहंभूता निवारिती सद्गुरु सच्छिष्याप्रती स्थापिती निजपदावरी अनंत सुकृतांची ठेवा सताची गुरुपदी भाव दुर्लभ दुर्लभ आडमाव ठाई ठाई पडत असे. सद्गुरुवचनी अढळ विश्वास तोची साक्षात ब्रह्मरस गुरुपूत म्हणावे तयास मग त्रैलोक्य वंद्य. कुठेही गेले तरी स्वामींना मान हा विषय त्यांना स्वतःलाच नाही, त्यामुळे तिथं मान आहेच काय. हा जेव्हा स्वतःला नको असतो तेव्हा तो उभा असतो बाजूला, इतकं ते सोपं आहे. म्हणून मागे तयाची रमा होय दासी ती त्यासाठी तो तिच्या मागे लागलेला आहे, ती त्याला पळवत ठेवती कायम. मनुष्याच्या अंतकाळ आला तरीसुद्धा अजून त्याचं काहीतरी मॅनेजमेंट राहिलेली असायची फिनान्शियल. तर हे जे काही सगळं आहे हे त्याचं काही संपणारं नाही, त्याचं ते अखंड चालूच राहणार. तो तिच्या मागे लागला आहे म्हणल्यावर ती आणखीन पळते. पण जो भगवंताच्या मागे लागलेला आहे ती त्याची दासी असल्यामुळे ती त्याच्या मागे येते. तिला पायाशी स्थान आहे, हे आहे, ह्याच्यावरनं आपण काय ते ओळखावं. तर त्या अर्थाने मनुष्याला सुद्धा ह्याचं बरोबर स्थान कळावं. ते गुरुपूत बनले ना, गुरुपूत म्हणावे तयास त्रैलोक्यवंद गुरुवचनी विकल्पधरी तो जाण अनधिकारी 84 लक्ष फेरी चुकणार नाही. गुरुवचनी विकल्पधरी तो जाण अनधिकारी, जे विकल्प आला तर तो अधिकार त्याचा गेला, त्या अर्थाने शिष्य व्हायला अधिकारी नाही. हे सगळं हे सांगण्याचा आता म्हटलं तसा शेवटचा मुद्दा आहे की हे लोक सगळं पुढं यांच्या बाबतीत करणार आहेत. हा सिद्धपुरुष आहे, त्यांनी सुरुवातीलाच ओळखलेलं आहे. हे लोक असे वागणार, लोकमानपण करणार, हे जे त्यांनी केलेलं करून घेतलं ना ते सगळं करणार. क्वचित गुणा वानतील आणि क्वचित तृणतुल्य करतील लोक.
त्यावेळेला हा कसा वागेल ते त्यांना पाहिजे, म्हणून ही तयारी करून घेतलेली आहे. हे एकदा वर्कशॉपमध्ये पास झाले प्रॉब्लेम नाही, कारण बाहेर तेच चाललेलं आहे सगळं. तर हे मुद्दाम करून घेतलं आहे आणि तिथं त्याला तोंड द्यावं लागणार आहे. तर त्यावेळेला ते शांत राहणार. जे त्या शास्त्रीबाबांनी जशी महाराजांची त्या कीर्तनात निंदा केली ते म्हणजे मला पटलं, हे काही खरं नाही, आपण आपलं दोघं हिमालयात जाऊ. आहे असे म्हटल्यावर बोलायला ठीक आहे हो, कीर्तनात काय सगळं रंगडंग आहे तिथे ठीक आहे, पण बरोबर हात धरून वाळूत जायचं म्हटलं तरी काय झालं ते आपल्याला माहिती आहे. तर तिथे परीक्षा झाली, पण यांच्या चित्ताला काही झालं नाही. जे प्रल्हाद महाराजांच्या चित्ताला काही झालं नाही. सगळं झाल्यानंतर लोक एका उजव्या हातानं देतात आणि डाव्या हातानं काढून घेतात. म्हणले असे ग्रदान करणारे लोक आहेत काय. प्रल्हाद महाराजांसमोर बोलायचं म्हणजे सुद्धा अवघड आहे खरं म्हणजे. त्यांनी सगळ्या घरावर तुळशीपत्र ठेवलं होतं आणि दान केलं होतं आणि सगळ्या वस्तू लोकांनी लुटून नेल्या. घर शेवटी दुसऱ्याला देऊन टाकलं आणि ते त्या वस्त्रानिशी बाहेर पडले आणि देवळात येऊन राहिले. तो काळ होता, काळ वेगवेगळे येतात, त्यानुसार साधनं पण बदलतात आणि त्याचा दृष्टिकोन पण बदलतो, हे लक्षात ठेवावं लागतं. पण मूळ त्याचा गाभा बदलत नाही. तर त्या काळात हे तुळशीपत्र ठेवून दिलेलं दान त्यांना माहिती होतं, याच्यामुळं यांना खूप मोठेपणा मिळाला, अमकं झालं तमकं झालं. तेच काढलं त्यांनी कीर्तनामध्ये आणि नेमकं काय झालं, आता तिथे ते दिलं. लोकांच्यावर जबाबदारी, आता काय वास्तविक लोकांची जबाबदारी होती असं नाही, पण त्यांच्याबद्दल केवढी निष्ठा होती, लोकांना आधार केवढा होता. आता लोकांनी त्यांच्यासाठी काहीतरी करायचं ठरवलं, त्यांना त्या देवळात आश्रय दिला, त्याला तिथं खोली दिली, बांधून द्यायचे काय विचार केला. मग पुढे ती भक्तीचा अधिकच वाढ झाली, कारण हे घराचा व्याप मागचा संपला, तो त्यांचा विषय होता परमार्थाचा. पण याच्यात त्यांना ही देवळातल्या खोल्या मिळाल्या, अमकं झालं तमकं झालं, याचं कुठंतरी मनात आलं. ते शास्त्रीबाबांनी त्या ह्याच्यात काढलं कीर्तनात, की उजव्या हातानं लोक दान देतात आणि डाव्या हातानं घेतात. ते मग आता वास्तविक प्रल्हाद महाराज तिथे होते, बाकीची मंडळी जरा अस्वस्थ झालेली होती आणि त्यांना ते थांबवणार होते. त्यांनी चालू दे म्हणजे चालू दे, खूण केली फक्त त्यांनी, सांगू दे त्यांना काय सांगायचं ते. मग त्याला अनुरूपाभंग वगैरे सगळं लावून ते सगळं कीर्तन पुरं झालं. दुसऱ्या दिवशी त्यांचा नेहमी निरोप असे त्याप्रमाणे प्रल्हाद महाराजांनी त्यांना चाल श्रीफल सगळं व्यवस्थित आनंदाने देऊन, म्हणजे पुढे काय होणार आहे त्याची तयारी, पूर्वतयारी कशी करून घेतात, ती तयारी त्यावेळेला उपयोगी पडली. त्यावेळेला म्हणले की तुम्ही फार छान सांगितलं आणि ही सावधानतेचा मुद्दा आहे. उजव्या हातात दिलं असलं तर डाव्या हातात दान घेता येत नाही, तर हा मुद्दा बरोबर आहे आणि ह्याच्याबद्दल सावध राहणं आवश्यक आहे. ते मीसुद्धा सावध राहीन हे त्यांना म्हणायचं. एखाद्याने त्यांना स्वतःला जायची गरजच नाही, ते शिष्याने झाकलून दिलं असतं ते कीर्तन कर, ते त्यात नाही पडायचं. त्यांना काय, त्यांची जेवढी कुवत आहे त्यांना जे काय करायचं ते करू देत. मूळ वस्तू बदलेल काय यामुळे नाही. ज्याचा सच्शिष्य म्हणून जे म्हटलं, त्याला गुरुने जे शिकवलेलं आहे ते आढळ राहायला शिकवलेलं आहे, तर आढळच राहील. तुम्ही निंदा करा म्हणून मान कधी अपमान, हे जे सांगितलं त्याचा उपयोग हा एवढा झाला की ते शांत राहिले, सगळे व्यवस्थित तो कार्यक्रम पार पडला, सगळं झालं. ठीक आहे, असं करावं असं करू नये, असं करावं असं करू नये, ठीक आहे. हे सगळं त्यांना आदराने पुन्हा सांगून त्यांना निरोप देऊन मग त्यांनी जेव्हा म्हटलं की आपण फार छान हे सांगितलं, तेव्हा ते त्यांच्या पाया पडले. शास्त्रीबाबा म्हणले चुकलं माझं, म्हणजे मी काही लोकांच्या सांगण्यावर नाही यात गेलो आणि त्यामुळे मी हे वर्णन केलं. आता मला सांगा, त्यांच्याबरोबर भांडले असते तर कदाचित भांडण आणखीनच वाढलं असतं. काही बोलले नाहीत. ठीक आहे, आपण सांगितलं ते फार चांगलं सांगितलं आणि अशा तऱ्हेनं दान हे शुद्धच राहिलं पाहिजे आणि याची काळजी घेणं आवश्यक आहे, ते मी घेईन. आणखी म्हणजे हे प्रल्हाद महाराजांसारख्यांना सांगायचं आहे तर ते ऐकून घेत आहेत, ते सांगतायत की याचा परिणाम जो आहे तो इतका सखोल आहे की आयुष्यात म्हणजे ते जसं मनुष्याने अनुग्रह मागावा तसं तुमच्या पाया पडतो आणि मी ह्या असल्या लोकांच्या ह्याला सांगण्याला बोलणार नाही. जे काय सांगायचं ते भगवंताचे गुण सांगेन आणि हे असलं काहीतरी कोणाच्या सांगण्याने मी काय करणार नाही. हे सगळं कबूल करून त्यांचं शिष्यत्व पत्करून तो मनुष्य रवाना झाला. हेच जर काम यांनी अशा पद्धतीनं प्रतिकाराने केलं असतं तर ते झालं नसतं. तर ह्यासाठी पुढे लोक असे वागणार आहेत, कधी मान कधी अपमान, कधी निंदा, कधी होय म्हणतील कधी नाही म्हणतील, कधी स्तुती करतील हे करतील, कधी निंदा करतील. ही त्यांनी करून बघितली आणि यांचं काय होतं आहे ते बघितलं. आता ह्या टिकला म्हणजे हा पुढे टिकायला योग्य झाला. तर ही पुढे टिकण्यासाठी, कारण यांना खूप परमार्थ पुढे वाढवायचं, ही गोष्ट 15व्या वर्षाची आहे, आज पुढे 67 वर्षापर्यंत आयुष्य आहे. एवढ्या काळात काय काय होणार हे आहे. 50 वर्ष हे पुढे लोकांना परमार्थाला अशा तऱ्हेनं, कारण बाहेर गेलं की हे सगळं भेटणार आहे.
तुकामाईंच्या दृष्टीने ह्या स्तुतीलाही महत्त्व नाही, निंदेलाही महत्त्व नाही, कारण्यालाही महत्त्व नाही, कशाला नाही, पण तयार करून घेण्याला महत्त्व आहे. तर त्या दृष्टीनं तयार करून घेतलं एवढ्यासाठी की पुढे त्यांच्या हातून परमार्थ व्यवस्थित त्याचा जे व्हायला पाहिजे, जे लोकात टिकायला पाहिजे, तर लोक काय करतील त्याची ही यादी आहे. ही तुकामाईंनी काय केलं ह्याची यादी नाही आहे, एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी खूप एवढं ठेवून थांबू. रामकृष्ण हरे राम, रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम, रामकृष्ण हरे राम, रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम, रामकृष्ण हरे राम, रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम, रामकृष्ण हरे राम, रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.